नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो. आज आपण अंकगणितामधील नळावरील उदाहरणे हा टॉपिक बघणार आहोत. याला नळ आणि तोटी असंही म्हटलं जातं. तर नळावरील उदाहरणे सॉल्व्ह करण्यापूर्वी आपल्याला काही बेसिक गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. तर त्या बेसिक गोष्टी आपण समजून घेऊया. समजा एक टाकी एका नळाने 5 तासात पूर्णपणे भरते. आता एक टाकी आहे आणि ती एकच नळ आहे, तर ती एक टाकी एका नळाने 5 तासात पूर्ण भरते. जर एकच तास लाईट असेल तर ती टाकी किती भरेल? एकच तास जर लाईट टिकली तर ती टाकी किती भरेल? तर एका तासात भरणारी टाकी बरोबर 1/5. म्हणजे 1/5 हे आपण कसं लिहिलं तर टाकीला पूर्णपणे लागणारा वेळ, टाकी भरायला पूर्णपणे लागणारा वेळ हा आपण छेदामध्ये लिहितो आणि किती तास एक नळ चालू आहे तर तो आपण वरती लिहिला. तशाच पद्धतीने 2 तासात भरणारी टाकी किती असेल? 2/5. 3 तासात भरणारी टाकी 3/5. 4 तासात भरणारी टाकी 4/5. 5 तासात भरणारी टाकी 5/5 म्हणजे एकच. तर आता बघा, एका तासात भरणारी टाकी किती आहे? 1/5. हे एक काय आहे? तर एकच तास एक नळ चालू आहे आणि 5 काय आहे? तर ती टाकी भरण्यासाठी 5 तास, एकूण 5 तास लागतात. तर ते आपण अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. मग भरलेली टाकी किती आहे? 1/5. एक तास एक नळ चालू राहिला तर रिकामी टाकी किती असेल? जर एक नळ एक तास चालू राहिला तर भरणारी टाकी 1/5 आणि रिकामी टाकी किती असेल? रिकामी टाकी कसे काढणार आपण? एक तासात जर एक नळ चालला तर रिकामी टाकी आपण कसं काढणार? तर आपण एक टाकी आहे आणि भरलेली किती आहे ते वजा करणार. भरलेली किती आहे ते वजा करणार. तर किती होईल? 5×1=5 -1/5. किती झालं हे? 4/5. रिकामी टाकी किती असणार आहे? 4/5 असणार आहे. आणि ह्या दोघांची जर बेरीज केली, भरलेली टाकी आणि रिकामी टाकी, तर त्याचं उत्तर 1 येईल. म्हणजे एक पूर्ण टाकी भरण्यासाठी तेवढा वेळ लागतो. तर 2 तासात 2 तास जर नळ चालला किंवा एक नळ चालला तर भरणारी टाकी ही 2/5 आहे. तर रिकामी टाकी किती? तर ते पुन्हा एकदा 1 मधून भरणारी टाकी, 2 तासात भरणारी टाकी आपल्याला वजा करावं लागेल. 5×5 5 - 2/5 बरोबर 3/5. तसंच तिसरं 3 तासात भरणारी टाकी 3/5. तर रिकामी टाकी किती? रिकामी टाकी 3/5. किती येणार? 5 - 3/5 बरोबर 2/5. 4 तासात भरणारी टाकी 4/5 असेल तर रिकामी टाकी 5 - 4/5 बरोबर 1/5. आणि शेवटचं 5 तासात भरणारी टाकी जर 5/5 असेल म्हणजेच याला काय लिहू शकतो आपण? 1. तर रिकामी टाकी किती असेल? एक टाकी भरण्यासाठी जर 5 तास लागत असेल आणि 5 तास जर एक नळ चालला तर रिकामी टाकी किती?
1 - 5/5 बरोबर 1 - 1 बरोबर 0. म्हणजे रिकामी टाकी किती असेल 0. जेव्हा 5 तास एक नळ चालतो त्यावेळेस रिकामी टाकी किती असेल, तर रिकामी टाकी ती नसणारच आहे, पूर्णपणे ती भरलेली असेल. अशा पद्धतीने हे बेसिक आहे, हे बेसिक समजून घ्या. हे बेसिक आपल्याला उदाहरणामध्ये लागणार आहे. तर अशा पद्धतीने एक टाईप 1 या टॉपिकवरील उदाहरणं आता बघूया. नळावरील उदाहरणामध्ये एकूण 5 टाईप दिलेले आहेत. आपण 5ही टाईप बघणार आहोत. तर सुरुवातीला टाईप 1 बघूया. टाईप 1 मध्ये फक्त एकच नळ आहे आणि एक टाकी आहे. इथे फक्त एकच नळ असणार आहे टाईप 1 मध्ये. तर एक नळ चालू असताना टाकीला भरायला किती वेळ लागतो, टाकी किती रिकामी राहते, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर प्रश्न समजून घेऊया. एक टाकी एका नळाने 12 तासात पूर्णपणे भरते. एक टाकी भरायला किती वेळ लागतो, तर 12 तास लागतात. जर टाकीचा नळ 5 तास चालला तर किती टक्के टाकी रिकामी राहील. आता एक टाकी आहे, तिला पूर्ण भरण्यासाठी 12 तास लागतात. एका नळाने 12 तास लागतात. जर टाकीचा नळ 5 तास चालला, आता टाकीचा नळ जो आहे तो 5च तास चाललाय, तर किती टक्के टाकी भरेल आणि किती टक्के टाकी रिकामी राहील, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. तर आता इथे बघा, इथे काय करायचं, असं असेल तर आधी समजून घ्या. 12 तास लागतात. एक टाकी भरायला किती तास लागतात, 12 तास लागतात. आणि नळ किती तास चाललाय, तर 5 तास चाललाय. जर 6 तास चालला असता तर टाकी किती भरली असती, 50% भरली असती. म्हणजेच 50% रिकामी पण राहिली असती. आता 12च्या अर्धे 6 आहेत. 12च्या अर्धे 6 आहेत, म्हणजे 6 तास असते तर 50% टाकी भरली असती, 50% टाकी रिकामी राहिली असती. परंतु इथं 5च तास आहेत, ते 6 पेक्षा कमी आहेत. म्हणजे टाकी ही 50%पेक्षा कमी भरणार आहे. म्हणजे टाकी ही 50%पेक्षा कमी भरणार आहे आणि 50%पेक्षा जास्त रिकामी राहणार आहे. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, तर टाकी किती टक्के टाकी रिकामी राहील. किती टक्के रिकामी राहील, तर याचं उत्तर किती येणार आहे, 50%पेक्षा जास्त रिकामी राहील. एवढं आपल्याला याच्यातून उत्तर मिळालेलं आहे. आणि किती टक्के टाकी रिकामी राहील तर ते आपण काढू शकतो. फक्त उदाहरणावरून आपण समजून घेतलं. 50%पेक्षा जास्त टाकी रिकामी राहणार आहे. आता ती किती राहते ते बघूया. एक टाकी भरण्यासाठी किती वेळ लागतो, तर एक टाकी भरण्यासाठी 12 तास लागतात. नळ किती तास चाललाय, नळ चाललाय 5 तास. मग टाकी भरली किती, टाकी भरली किती, तर 5/12. किती भरली, 5/12. रिकामी किती राहिली, तर काय करायचं, भरलेली टाकी, भरलेली टाकी, ही भरलेली टाकी झालं. आता रिकामी टाकी, रिकामी टाकी किती असणार आहे, रिकामी टाकी असणार आहे 1 - 5/12. ही आहे रिकामी टाकी. आता हे 1 कुठनं घेतलं आपण, कारण भरलेली टाकी आणि रिकामी टाकी जर एकत्र केलं तर ते 1 येतं. एकच टाकी आहे त्याच्यामुळे ते 1 आलं. आणि रिकामी टाकी किती राहणार आहे, 12 - 5/12. किती आलं, 7/12. ही आली रिकामी टाकी. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, टक्क्यामध्ये विचारलेलं आहे. टक्क्यामध्ये विचारलेलं आहे. कोणाच्या टक्क्यामध्ये विचारलेलं आहे, तर रिकामी टाकीच्या टक्क्यामध्ये विचारलेलं आहे. आपल्याकडे रिकामी टाकी मिळालेली 7/12. आता ह्याचं पर्सेंटेज मध्ये टक्क्यामध्ये रूपांतर करायचं असेल तर काय करायचं, याला 100 ने मल्टिप्लाय करायचं. रिकामी टाकी 7/12, याला 100 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला रिकामी टाकी ही टक्क्यामध्ये मिळून जाईल. किती आले, यांचा वरचा गुणाकार भागिले 12, 700/12, त्याचा भागाकार 12×5 = 60. 10 उरली, 12×8 = 96.40. अरे 12×3 = 36, परत 40. म्हणजे एक नळ, जर एक टाकी भरण्यासाठी 12 तास लागतात आणि जर एक नळ चालला तर किती टक्के टाकी रिकामी राहील,
तर 5 तास जर एक नळ चालला तर 58.33% नळ ती टाकी रिकामी राहील आणि भरलेली किती राहील तर त्याच्यातून 100 मधून वजा करू शकतात. आणि आपल्याला विचारलेलं काय तर किती टक्के टाकी रिकामी राहील तर 58.33% टाकी रिकामी राहील. परत एकदा सॉल्व्ह करू. काय आहे एक टाकी भरण्यासाठी एक टाकी भरण्यासाठी 12 तास लागतात. तर 5 तासात ती टाकी किती भरेल टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ इथं एकूण नळ किती तास नळ चाललाय तर 5 तास आणि टाकी भरण्यासाठी एकूण लागणारा काळ त्या पद्धतीने हे लिहिलेलं आहे. म्हणजे तर ती टाकी किती भरेल 5/12 भरेल. मग रिकामी किती राहील रिकामी कसं काढणार तर भरणारी टाकी एक मधून भरणारी टाकी वजा करायची रिकामी राहणारी टाकी किती असेल तर रिकामी राहणारी टाकी काय करायचं असतं एक मधून भरलेली टाकी वजा करायची असते. भरलेली टाकी वजा केली तर त्याचं उत्तर येईल 12 - 5 भागिले 12 बरोबर 712 इतके येणार. ही झाली रिकामी राहणारी टाकी. आता ही रिकामी राहणारी टाकी आली ही मिळालं पण ते पर्सेंटेज मध्ये आहे टक्क्यामध्ये विचारलंय त्यांनी तर मग काय करायचं त्याला 100 मल्टिप्लाय करायचं. 100 मल्टिप्लाय केलं की त्याचं उत्तर मिळून जाणार. 100 याला मल्टिप्लाय करायचं खालच्याला नाही करायचं. हे येतं किती 58.33. तर रिकामी राहणारी टाकी ही 58.33% असेल. आपल्याला प्रश्नामध्येच कळून गेलं होतं की 12 तास लागतात पण 5 तासच नळ चालला तर ती 50%पेक्षा कमीच भरणार आहे. 50%पेक्षा कमी भरणार आहे म्हणजे 50%पेक्षा ती जास्त रिकामी राहणार आहे. तर 50%पेक्षा जास्त रिकामी आहे. ओके समजलं. टाईप 2 बघूया. पहिल्या टाईप मध्ये आपण एक नळ आणि एक टाकी बघितलं होतं. टाईप 2 मध्ये आपल्याला एक टाकी आणि दोन नळ बघायचे. तर प्रश्न काय बघा एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात पूर्णपणे भरते. एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात पूर्णपणे भरते व तीच टाकी दुसऱ्या नळाने 15 तासात भरते जर पहिला नळ फक्त 2 तास चालला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाला किती तास लागतील असा हा प्रश्न आहे. याच्यामध्ये काय आहे एक टाकी आहे आणि दोन नळ आहेत बरोबर. तर हा असा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय काय बघावं लागेल ते आता बघूया. याच्यामध्ये काय बघा पहिला नळ पहिल्या नळाला किती तास लागतात 6 तास लागतात. पहिल्या नळाने टाकी भरण्यासाठी 6 तास लागतात. दुसऱ्या नळाने तीच टाकी भरण्यासाठी 15 तास लागतात बरोबर. हा मग पहिल्या नळाने 2 तासात भरणारी टाकी पहिल्या नळाने 2 तासात भरणारी टाकी किती असणार आहे टाकी भरण्यासाठी एकूण तास टाकी भरण्यासाठी एकूण कालावधी आणि किती तास नळ चालतो तर 2 तास म्हणजे पहिल्या नळाने 2 तासात भरणारी टाकी किती असेल 2/6. मग रिकामी राहणारी टाकी काय असतं रिकामी राहणारी टाकी तर ती कशी काढायची
तर 1 मायनस भरलेली टाकी, 1 मायनस भरलेली टाकी, तर ते किती येणार आहे 6, 6 मायनस 2 4, 4/6 एवढी येणार आहे, बरोबर. तर रिकामी राहणारी टाकी किती आहे, पहिल्या नळाने रिकामी राहणारी टाकी 4/6 आहे, म्हणजे एवढी टाकी आता रिकामी आहे. मग ही रिकामी राहिलेली टाकी आपल्याला काय करावं लागणार आहे, दुसऱ्या नळाने भरावं लागणार आहे. मग दुसऱ्या नळाला किती तास लागतात, तर 15 तास लागतात. मग आपल्याला काय करावं लागेल, ही रिकामी राहिलेली टाकी याला 15 ने गुणावं लागणार, बरोबर, 15 ने गुणावं लागणार. दुसऱ्या नळाने रिकामी टाकी, रिकामी राहिलेली टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ कसा असेल तो, रिकामी राहिलेली टाकी 4/6, पहिल्या नळाने रिकामी राहिलेली टाकी गुणिले दुसऱ्या नळाने टाकी भरण्यासाठी लागणारा एकूण वेळ. तर पहिली टाकी किती रिकामी राहिली, 4/6, आणि दुसऱ्या नळाने 30 टाकी किती भरण्यासाठी किती वेळ लागतो, तर 15 तास. याचं मल्टिप्लिकेशन करायचं, उत्तर काढायचं. 4 गुणिले 15/6, 15 चोक 60 भागिले 7 बरोबर 10. म्हणजे दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यासाठी किती तास लागतील, तर 10 तास लागतील. किती तास लागतील, 10 तास लागतील. परत समजून घ्या. हे बघा, उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, एक टाकी दिलेली आहे आणि 2 नळ दिलेले आहेत. पहिल्या नळाने टाकी भरण्यासाठी 6 तास लागतात व 30 टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाने 15 तास लागतात. जर पहिला नळ फक्त 2च तास चालला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाने किती तास लागतील असा प्रश्न विचारलाय. तर आपण काय करतो, सुरुवातीला पहिल्या नळाने किती तास लागतात, 6 तास, दुसऱ्या नळाने किती तास लागतात, 15 तास. मग पहिला नळ किती तास चाललाय, फक्त 2 तास चाललाय. मग पहिल्या नळाने 2 तासात भरणारी टाकी कसं लिहितो आपण, टाकी पहिल्या नळाने भरणाऱ्या टाकीचा कालावधी, एकूण कालावधी, आणि ही अशा पद्धतीने. त्याच्यानंतर काय होतं, मग पहिल्या नळाने 2 तासात भरणारी टाकी 2/6. मग रिकामी किती राहिली टाकी, पहिला नळ फक्त 2च तास चालला, मग ती टाकी रिकामी राहणार. मग रिकामी राहणारी टाकी किती, 1 मायनस भरलेली टाकी, तर ते येणार 4/6. मग हे 4/6 काय आलं, तर रिकामी टाकी आली. पहिल्या नळाने भरून रिकामी टाकी राहिलेली, पहिला नळ फक्त 2 तास चालल्यामुळे ती टाकी रिकामी राहिली, तर ती रिकामी टाकी आली. आणि मग काय होतंय, दुसरा नळ चालू करावा लागतो. दुसऱ्या नळाने 30 टाकी भरण्यासाठी 15 तास लागतात. मग हे काय होतं, तर ही रिकामी राहिलेली टाकी त्याला गुणिले 15 केलं की आपल्याला दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ मिळून जातो. तर अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. तिसरा टाईप बघूया. तिसऱ्या टाईप मध्ये 3 नळ आहेत. आतापर्यंत आपण 1 नळाने 2 नळाने टाकी कशा पद्धतीने भरते ते बघितलं होतं. तर आता आपल्याला 3 नळ असताना टाकी भरण्यासाठी किती वेळ लागतो ते बघायचं आहे. उदाहरण समजून घ्या. एक टाकी पहिल्या नळाने 12 तासात पूर्णपणे भरते. एक टाकी आहे, जर एक नळ चालू ठेवला, पहिला नळ जर चालू ठेवला तर 12 तासात ती पूर्ण भरते. जर दुसरा नळ चालू ठेवला तर ती 15 तासात भरते, आणि तिसरा नळ जर चालू ठेवला तर 24 तासात ती पूर्णपणे भरते. म्हणजे काय, जर फक्त पहिलाच नळ चालू ठेवला तर ती टाकी 12 तासात पूर्णपणे भरते. जर पहिला नळ बंद केला आणि तिसरा नळ बंद केला आणि फक्त दुसराच नळ चालू ठेवला तर ती 15 तासात भरते. आणि जर पहिला आणि दुसरा नळ बंद केला आणि फक्त तिसराच नळ चालू राहिला तर ती टाकी 24 तासात पूर्णपणे भरते. असं असेल तर काय, पहिली कंडिशन काय दिली, पहिला नळ फक्त 3च तास चालला, पहिला नळ फक्त 3च तास चालला व बंद पडला. त्यानंतर दुसरा नळ 5 तास चालला व तोही बंद पडला. तर शिल्लक टाकी
तिसऱ्या नळाने किती तासात भरेल. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, एक टाकी आहे आणि 3 नळ आहेत. 3 नळ वेगवेगळ्या पद्धतीने चालतात. पहिला नळ फक्त 3 तास चालला, तो बंद पडला. त्याच्यानंतर दुसरा नळ फक्त 5 तास चालला, तो बंद पडला. आणि मग दोन नळ, पहिला नळ 3 तास आणि दुसरा नळ 5 तास चालल्यानंतर किती टाकी भरली, आणि जी शिल्लक राहिलेली टाकी आहे तर ती तिसऱ्या नळाने किती तासात भरेल हे आपल्याला विचारलेलं आहे. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे, फक्त मोठा आहे, त्याच्यामुळे अवघड काही नाही याच्यामध्ये. समजून घ्या, कन्फ्युजन करू नका. आता पहिला जी कंडिशन दिलेली आहे ती बघा. पहिल्या नळाने भरणारी टाकी, पहिल्या नळाने भरलेली टाकी, पहिल्या नळाला किती किती तास लागतात, एकूण तास किती लागतात तर 12. आणि पहिला नळ किती तास चालला तर 3 तास चालला. हे झाली पहिली कंडिशन. आलं लक्षात. पहिल्या नळाने भरलेली टाकी. आता पहिल्या नळाने पूर्ण टाकी भरण्यासाठी टोटल 12 तास लागतात, ते आपण खाली लिहिले छेदामध्ये. आणि अंशामध्ये काय लिहायचं तर तो पहिला नळ किती तास चालला, पहिला नळ किती तास चालला. तर पहिला नळ 3 तास चालला म्हणून ही आली पहिली कंडिशन. पहिल्या नळाने भरलेली टाकी एवढीच भरली. त्याच्यानंतर दुसऱ्या नळाने भरलेली टाकी किती असणार ती. दुसऱ्या नळाने किती तास लागतात, दुसऱ्या नळाने 15 तास लागतात. छेदात आले 15. आणि दुसरा नळ किती तास चालला तर दुसरा नळ 5 तास चालला. हे झाल्या दोन कंडिशन. परंतु ह्या दोन नळाने टाकी भरलेली नाही, म्हणून तिसरा नळ आपल्याला चालू करावा लागला. आणि तिसरा नळ आपण चालू केल्यानंतर तो त्या नळाने किती तासात टाकी भरली हे काढायचंय. आता तिसऱ्या नळाने भरलेली टाकी ती किती असेल. तिसऱ्या नळाने किती वेळ लागतो, 24 तास लागतात. पण तिसरा नळ किती तास चालला या आहे का आपल्याकडं. तिसरा नळ किती तास चालला याची माहिती नाही, आपल्याला तेच काढायचं की तिसरा नळ किती तास चालला आणि ती टाकी पूर्ण भरली. तर आपल्याला जे काढायचं असतं त्याच्यासाठी आपण x वापरतो. मग तिसऱ्या नळाने भरलेली टाकी किती आहे तर 1 तास अपॉन 24 म्हणजे 1/24 अशा पद्धतीने आहे. आता हे तर झालं, ह्या कंडिशन लिहिल्या. आता आपल्याला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा तर यांच्या सगळ्यांची बेरीज एक असते. कारण काय तर टाकी एक आहे, ह्या तिन्हीची बेरीज, ज्यावेळेस तिन्ही नळांची बेरीज एकत्रित येईल त्यावेळेस ती टाकी पूर्णपणे भरेल. मग ते कसं लिहिणार आपण तर ते असं लिहिणार 3/12 5/15 प्लस x/24 बरोबर 1. आता ह्या तिन्ही नळांची बेरीज केल्यावर ती टाकी भरणार आहे, म्हणजे 1. म्हणजे काय होणार आहे, ती टाकी पूर्णपणे भरणार आहे, म्हणजे ती पूर्ण टाकी भरलेली आहे, त्याला आपण 1 म्हटलंय. तिन्ही नळांची बेरीज म्हणजे पूर्णपणे भरलेली टाकी 1. आता बघा, आता हे असं आलं तर काय करायचं, सरळ यांचा लसावी घ्यायचा. यांचा काय करायचं, लसावी घ्यायचा. आता लसावीसाठी आपल्याला काय करावं लागेल, यांना अजून आपण मॉडिफाय करू शकतो. लसावी घ्यायचा म्हटल्यानंतर यांना आपण थोडस मॉडिफाय करू. आता 3/12 म्हणजे काय 1/4 बरोबर. 3 1 3 3/12 याला सुद्धा मॉडिफाय केलं तर 1/3 म्हणजे बरोबर ना. 5/5 + 15 आणि 1/24 हे असे येईल. लक्षात. आता बघा, आता यांचा लसावी घ्यायचा. लसावी करण्यासाठी काय करावं लागतं, नाही अगोदर आपल्याला काय करायचं, यांची बेरीज करायची. यांची बेरीज कधी करता येते, ज्यावेळेस छेद समान असतील त्यावेळेस. छेद कधी समान होतील बघा, आता इथं छेद 24 आहे, म्हणजे याचा पण छेद 24 करावं लागेल, याचा पण छेद 24 करावं लागेल, त्यावेळेस यांची बेरीज होईल. आता बघा, इथं 24 करायचे म्हणजे काय करावं लागेल, ह्या 4ला 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल. काय करावं लागेल, 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे इथं आले 24. मग छेदाला 6 ने आपण मल्टिप्लाय केलं म्हणजे अंशाला सुद्धा काय करावं लागतं, 6 ने मल्टिप्लाय करावं लागतं प्लस.
आता इथे पण 24 आणायची, म्हणजे काय करावं लागेल, ह्या 3ला 8ने मल्टिप्लाय करावं लागेल. या 3ला काय करायचं, 8ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे छेदाला सुद्धा आपण छेदाला 8ने मल्टिप्लाय केलं म्हणजे काय करावं लागेल, अंशाला सुद्धा 8ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके. त्याच्यानंतर हे आय ॲज इट इज इक्वल टू 1. आता इथं सॉल्व्ह करू. हे काय आता बघा, 6/24 अधिक 8/24 अधिक x/24 बरोबर 1. आता छेद सर्वांचे समान झाले, म्हणजे अंशांची आता आपल्याला बेरीज करता येईल. 6 आणि 8 14, 14 अधिक x बरोबर 24 छेद 24 बरोबर 1. आता बघा हे कसं होईल, 14 अधिक x इज इक्वल टू 24. आता हे 14 काय होईल, तिकडे जातील, 24 मायनस 10 बरोबर 10, x बरोबर 10. म्हणजे तिसरा नळ किती तास चालल्यावर ती टाकी भरेल, तर तिसऱ्या नळाने ती टाकी 10 तासात भरेल. ओके, समजलं. याच्यामध्ये काहीच नाही. ही कंडिशन लिहून घेतली ना, सरळ येऊन जातं उत्तर. ठीक आहे. चला पुढचा टाईप आपण आता बघूया.